परळीमध्ये ईद ए मिलादुन्नबीच्या उत्सवाच्या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आली, जुलूस काढण्यात आली आणि या ठिकाणी पाहिलं गेलं तर मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरत आहेत। त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते देखील माझ्यासोबत आहेत। भैया, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक शुभेच्छा देत आहेत, काय प्रतिक्रिया, काय भावना आहे? आज ईद ए मिलादचा सण आहे, एक खुशीचा सगळ्यांसाठी सण आहे। हजरत मोहम्मद पैगंबर साहेबांनी विश्वाला शांतीचा संदेश दिला, इन्सानियत, मोहब्बत हा संदेश त्यांनी पूर्ण विश्वाला दिला। आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि आपले नेते माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेबांच्या वतीनं आम्ही दरवर्षी परळी शहरामध्ये जो ईद ए मिलादचा जुलूस निघतो त्याचं आम्ही स्वागत करतो। आमच्या वतीनं जे आम्हाला कधी घडतं आम्ही सरबत, कधी दूध, कधी कोल्ड्रिंक आमच्या सगळ्या मुस्लिम बांधवांना, कारण ऊन बरंच असतं आणि हा परळी नगरी ही गंगा जमुनी तहजीब असली नगरी आहे आणि प्रत्येक धर्मांनी एकमेकाच्या सणात उत्सवात सहभाग घेतला पाहिजे आणि हे भाईचाराचा संदेश दिला पाहिजे। म्हणून आम्ही दरवर्षी न चुकता आम्ही इथं स्टॉल आमचा राष्ट्रवादी काँग्रेसचा लावत असतो। काय शुभेच्छा देत आहेत, मोठा प्रतिसाद मिळतोय या जुलूसमध्ये मुस्लिम बांधवांचा, प्रति दरवर्षीची संख्या या वर्षीची संख्या, काय फरक दिसतोय? आज मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिन आहे। व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या तर्फे व धनंजय मुंडे साहेबांच्या तर्फे हे येणाऱ्या जुलूसचं स्वागत करण्यात येत आहे व हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हिंदू बांधव, मुस्लिम बांधव त्यांचं स्वागत करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। तरी सर्व उत्साह आहेत व मोहम्मद पैगंबराने माणसाने माणसासारखे वागावे व माणसासारखे वागावे असे हे दिलेले आहे। ओके, धन्यवाद। तुमचा काय मॅसेज राहणार आहे महाराष्ट्रवासियांसाठी? एक मन, अल्लामा इकबाल का मन है, एक ही सब में खडे है महमूद और अयाज, ना कोई बंदा रहा ना बंदे नवाज। एकाच रांगेमध्ये मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी जगाला शांतीचा संदेश दिला। आमच्या मस्जिदमध्ये जर राष्ट्रपती जरी असला, एखादा गरीब व्यक्ती जरी असला, तो एकाच रांगेमध्ये आपली प्रार्थना हे करतो। ह्याचा अर्थ असा आहे की जगामध्ये पूर्ण शांतीचा संदेश मोहम्मद पैगंबर यांनी पोहोचवलेला आहे आणि कोई गोरा, काला, गरीब, अमीर, श्रीमंत ह्याच्यातली सगळी समानता करून मोहम्मद पैगंबरांनी आपल्याला इस्लामचा जे संदेश दिला ते जगाच्या कोणाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि आज त्यांचा जन्मदिवस आहे। खरं पाहिलं तर प्रति दरवर्षी धनंजय मुंडे देखील कधी शुभेच्छा देण्यासाठी असतात, मात्र आज नाही आहेत, कारण काय? तब्येत खराब आहे साहेबाची, साहेबाचा फोन आला होता, ते म्हणले तब्येत खराब आहे तुमच्या, तुम्ही करून घ्या म्हणून। मला शुभेच्छा दिल्या का फोन कॉलवर? हो, सगळ्याला और माझ्याकडून बी सगळे परळी वाशांना देशवासी आहे ना, आज मिलादुल नबीची हार्दिक हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया, ईद ए मिलादुन्नबीच्या उत्सवाच्या निमित्त या ठिकाणी जुलूस काढण्यात आला आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव या ठिकाणी सहभागी झाल्याचं देखील पाहायला मिळतं। आलेल्या प्रतिक्रिया मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल। कॅमेरामॅन सोबत सूर्य दुंबडिया, बीड, परळी।